नमस्कार. सुप्रियाज किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत आल्मंड स्टिक्स म्हणजे बदामाची बिस्किटं. आपण अशी चहाबरोबर खाण्यासाठी किंवा कोण पाहुणे येणार असले तर आपण घरच्या घरी ही करू शकतो. अतिशय सुंदर होतात. चला तर मग रेसिपीकडे वळूया. इथे मी अर्धा कप तूप घेतले. याच्याऐवजी तुम्ही बटर सुद्धा घेऊ शकता. आता हे आपण छान असं फेटून घ्यायचे. चांगलं स्मूथ असं क्रीमी होईपर्यंत. याऐवजी तुम्ही बटर घेतलं तरी चालेल. आता हे अर्धा कप तूप घेतलेलं आहे. यामध्ये अर्धा कप साखर घालायची आहे, पिठी साखर. आणि आता हे अगदी लाईट होईपर्यंत, हलकं होईपर्यंत फेटून घ्यायचे. यामध्ये आपण घालूया अगदी थोडंसं मीठ. हे बघा, तुम्ही बघू शकता किती मस्त असं लाईट झालेलं आहे. आता यात आपल्याला ड्राय इंग्रेडियंट्स घालायचे. त्यामध्ये 1 कप गव्हाचं पीठ घेतलंय मी. याऐवजी तुम्ही मैदा सुद्धा घेऊ शकता. 1/2 टीस्पून बेकिंग पावडर घालायची. हे आता मिक्स करून घेऊया आणि चाळून घ्यायचं. नेहमी कुठलंही पीठ घेतलं तर ते चाळूनच घ्यायचं. आता यामध्ये आपले हे आहेत आल्मंड स्टिक्स म्हणजे बदामाची बिस्किट आहेत, बदामाची कुकीज आहेत. म्हणून यामध्ये मी दुसरं कुठलंही मिल्क पावडर वगैरे काही घालणार नाही आहे. त्याऐवजी आपण मी घेतले बदामाची पावडर. थोडंसं जाडसरच वाटलंय मिक्सरला. ती आता आपण यामध्ये घालणार आहोत. आता हे सगळं मिक्स करायचंय. आता आपण हे हातानेच मळून घेऊया. फक्त जशी आपण कणिक मळतो तसं जोर लावून मळायचं नाहीये. अगदी हलक्या हाताने आपल्याला हे नुसतं एकत्र गोळा करून घ्यायचंय. आणि याला लागलं तर आपल्याला थोडं दूध घालायचंय, पण आधी घालायचं नाहीये. आधी बघायचं किती व्यवस्थित गोळा होतो आहे की नाही. हे बघा, आपला गोळा झालेला आहे. अजिबात दूध घालायला लागलं नाही, पण जर लागलंच तर अगदी चमच्यानेच घालायचं. जास्त एकदम ओतायचं नाही, नाहीतर मग सगळं प्रमाण बिघडतं. आता हा गोळा झालेला आहे. आता ह्याच्या तुम्ही एक सिंगल पण हातात घेऊन गोळा करून घेऊन करू शकता, किंवा एक मोठी चपाती लाटून सुद्धा आपण कुकीज करू शकतो. आता आपण इथे आल्मंड स्टिक्स म्हटलंय, त्यामुळे आपण लाटूनच त्याच्या स्टिक्स करायचे. आता इथे मी बटर पेपर घेतलेला आहे. त्यामध्ये आपला हा गोळा ठेवायचा आहे. तुम्हाला किती जाड, पातळ, बारीक हव्यात स्टिक्स त्याप्रमाणे अर्धा गोळा घेतला तरीही चालेल. आधी थोडा हाताने पसरून घेऊया. आणि मग इव्हनली असं साधारण चौकोन शेपमध्ये आपल्याला स्टिक्स करायच्या, त्यामुळे चौकोन शेपमध्येच लाटायचे. हे बघा, आता थोडंसं चौकोन आयतातच मी कापलेलं आहे, पण तरीही आपल्याला या साईडच्या कडा काढून टाकाव्या लागणार आहेत. ओव्हन मी 170 डिग्रीजला 10 मिनिटं प्रीहीट करायला ठेवलं आहे. आता याच्या आपण स्टिक्स करूया. आता यावर आपण आणि थोडेसे बदाम लावणार आहोत, म्हणजे ते आणि छान दिसतील. थोडेसे असे त्यावर प्रेस करून घेऊया, परत लाटून, कारण मग नाहीतर ते भाजल्यावर पडून जातात. वा, मस्त. आता आपण याच्या स्टिक्स करून घेऊया. तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही करू शकता. ते मध्ये आपण जे बदामाचे पीस घातले आहेत त्यामुळे ते कापणं थोडंसं अवघड होतं. आता याला मधून एक फक्त कट द्यायचा आहे, कारण आपल्याला स्टिक्स हवेत लांबट. थोडंसं अनइवन झालेलं आहे ते बदाम
पीस असल्यामुळे ओके. आता आपण हे ट्रेमध्ये ठेवूया. हे बघा आपल्या बदाम स्टिक्स तयार आहेत बेक करण्यासाठी. आता आपल्याला 170 डिग्रीजला 15 ते 20 मिनटं बेक करायचे आहेत. हे बघा आपल्या आल्मंड स्टिक्स तयार आहेत. ह्या गरम असताना अजिबात हात लावायचा नाही कारण त्यामुळे मोडू शकतात, नरम असतात. आता हे थंड झालेलं आहे, आपण बघूया. हे बघा आठवून पण अतिशय छान असा रंग आलेला आहे. वाव, मस्त अगदी खुसखुशीत झालेली आहेत आपली बिस्किटं. तुम्ही नक्की करून बघा. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.